मला नाही माहिती की मी माझ्या आई पप्पाकडे राहते तर लोकांना एवढे प्रश्न का येतात डोक्यात. असं कुठं लिहिले आहे का की लग्न झाल्यानंतर पोरीनी पोराच्याच घरी राहावं. आणि तरी लिहिलं असलं पण सगळ्यांची लाईफ तर सेम नसती ना. माझ्या लाईफमध्ये काही काही गोष्ट प्रायव्हेट असलेली मला आवडतात. तर ह्याचा अर्थ असं नाही ना की जर मी माझ्या मम्मी पप्पांकडे राहते तर माझ्या इनलॉज सोबत माझे काहीतरी भांडण झाले असतील. माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये खूप अंडरस्टँडिंग आहे. लाईफ मध्ये तो सुद्धा चुकलाय, मी सुद्धा चुकलीये. खरं म्हणजे तर मीच खूप चुकलीये. त्यांनी दरवेळी मला समजून घेतलंय. अजून काय पाहिजे मला. तर मी माझ्या मम्मी पप्पांसोबत एकटी राहत असते तरी लोकांना प्रॉब्लेम असतात. तर मी माझ्या नवऱ्यासोबत राहते तरी लोकांना प्रॉब्लेम. लोक काय बोलतात काय नाही बोलतात ह्याच्यानी मला काहीच फरक पडत नाही. संसार मला आणि त्याला करायचा आहे तर ते आम्ही दोघं बघून घेऊ की आम्हाला काय करायचं आणि काय नाही. 89 ब्लॉग मध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं की मी इकडे का शिफ्ट झाले. तरीही काय काय लोकांच्या डोक्यात असं प्रश्न येत आहे. जाऊ द्या, तुम्हाला प्रश्न काही आले तर त्याचं उत्तर द्यायला मी तर तयारच आहे. तर प्रॉब्लेम खूप लोकांना आहे. माझा स्वभाव त्यांना माहिती आहे कसा आहे म्हणून कोणी मला समोरून काहीच बोलत नाही. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी सुद्धा आहे. ते लोक माझा वाईट विचार करतात त्यांच्या गोष्टी 1% पण मी डोक्यात घेत नाही आणि ना कधी घेणार. तुम्हाला सांगू, काहीतरी पुण्याचं काम केलंच असेल की मी माझ्या मम्मी पप्पांसोबत लग्न झाल्यानंतर सुद्धा राहते. ह्याचा प्रॉब्लेम ना माझ्या इनलॉसला आहे ना माझ्या हस्बंडला आहे. काय करू त्या 4 लोकांचं बोलणं ऐकून. 4 लोक मला जेव घालता का की माझे कोणते EMI पेंडिंग आहे ते भरतात. आणि तुम्हाला खरं सांगू, मी खरंच माझी लाईफ खूप एन्जॉय करते. कधी कधी वाटतं मलाच माझी नजर लागेल. जे मी लग्नाआधी होती ते मी लग्नानंतर सुद्धा आहे. आणि मी जशी लाईफ जगते ना ते जगणं बाकी काही पोरींचं पण स्वप्न आहे. बघा कधी स्वतःला विचारून. आणि तसं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल ना तर माझ्या नवऱ्यासारखा नवरा भेटला पाहिजे. खरं सांगू, मला अशी शोबाजी आवडत नाही आणि मी हे काहीच बोलली नसते. पण जसं जसं माणूस वर जातं ना तसं तसं त्याला खाली पाडायला आपलेच लोक येतात. म्हणून मला हे बोलावं लागलं. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही माझा 89 डे वाला ब्लॉग बघू शकता. त्यात तुम्हाला सगळे प्रश्नाची उत्तर भेटेल. काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता. चला मग, ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका, ते पण नवीन अपडेटसाठी. भेटूया उद्या. बाय.